जर एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध या तीन धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मामध्ये जर धर्मांतर केलं तर त्याला आरक्षणाचे कोणतेही लाभ घेता येणार नाहीत, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिलेला आहे। या मदुराई खंडपीठाकडे अशाच एक प्रकरण सुनावणीला आलेलं होतं। हे प्रकरण होतं कन्याकुमारी जिल्ह्यातील अगस्त्येश्वर तालुक्यातील थरूर नगरपंचायतीचं। या थरूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा व्ही अमुता राणी यांना याच प्रकरणामध्ये मदुराई खंडपीठाने अपात्र ठरवलेलं आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊया। या प्रकरणामध्ये अनुथा राणी यांनी अनुसूचित जातीच्या राखीव जागेवरून निवडणूक लढवलेली होती आणि त्या नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि त्यानंतर या थरूर नगरपंचायतीचं जे नगराध्यक्ष पद आहे हे नगराध्यक्ष पद देखील अनुसूचित जातीसाठी राखीव निश्चित करण्यात आलेलं होतं। याच अनुषंगाने अनुथा राणी यांनी आपला अर्ज दाखल केलेला होता आणि त्या या नगराध्यक्ष पदासाठी निवडून देखील आलेल्या होत्या। त्यांच्या विरोधकांनी हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये नेलं। उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाकडे हे प्रकरण आलेलं होतं आणि या प्रकरणावरती सुनावणी करत असताना खंडपीठाने हा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। अनुथा राणी यांच्या विरोधकांनी ज्यांनी ही याचिका दाखल केलेली होती त्यांनी असा दावा केला होता की अनुथा राणी यांनी 2005 मध्ये ख्रिश्चन धर्मानुसार विवाह केलेला आहे आणि त्यांनी स्वतःला ख्रिश्चन असं मानलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना आता अनुसूचित जातीचे लाभ घेता येत नाहीत। हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत असताना उच्च न्यायालयाने देखील असं म्हटलेलं आहे की 2005 मध्ये व्ही अनुथा राणी यांनी व्ही विन्सेंट यांच्यासोबत विवाह केला आणि हा विवाह भारतीय ख्रिश्चन विवाह जो कायदा आहे जो 1872चा आहे त्या कायद्यानुसार हा विवाह पार पडलेला आहे। त्याच्यामुळं व्ही अनुथा राणी ह्या त्या कायद्यानुसार आता ख्रिश्चन झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःला ख्रिश्चन असं घोषित देखील केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना आता इथून पुढे कुठल्याही अनुसूचित जातीचे लाभ घेता येणार नाहीत, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निकाल त्यांनी दिलेला आहे। आणि हा निकाल देत असताना न्यायाधीश एल व्हिक्टोरिया गौरी यांनी असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा लाभ घेणं किंवा अशा प्रकारचं लाभ देणं हे असंवैधानिक आहे, ते संविधानाला अनुसरून नाही। त्यांनी जर समजा भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा 1872 नुसार विवाह केलेला असेल आणि त्या स्वतःला जर ख्रिश्चन समजत असतील तर त्या आता इथून पुढे स्वतःला हिंदू समजू शकणार नाहीत किंवा त्या बौद्धही समजू शकणार नाहीत। त्याच्यामुळं त्यांचा जर धर्म बदलला असेल तर त्यांना आता याच्यामधलं आरक्षण मिळणार नाही। जर या व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध या तीन धर्मामध्ये जर धर्मांतर केलं असतं तर त्यांना अशा प्रकारचा लाभ घेता आला असता, असं देखील मत या उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने नोंदवलेलं आहे। आणि त्याच्यामुळं धर्मांतर करत असताना हा एक सावध पवित्रा आता इथून पुढे बाळगला पाहिजे की आपण ज्यावेळेस धर्मांतर करतो त्यावेळेस आपले नेमके कोणते लाभ बंद होऊ शकतात आणि आपण कसे असंवैधानिक ठरवू शकतो। आणि त्याच्यामुळं ही जी बाब आहे ही बाब महत्त्वाची आपल्याला निदर्शनास आणणं गरजेचं आहे। बौद्ध धर्मामध्ये ज्यावेळेस धर्मांतर केलं जातं त्यावेळेस देखील बौद्धांना देखील आरक्षण मिळू नये अशा प्रकारचा आग्रह ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धर्मांतर केलं त्यावेळी देखील धरला गेलेला होता, परंतु महाराष्ट्राने हा कायदा बदलला आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हा कायदा बदलून अनुसूचित जातीमधली महार आणि बौद्ध हे एकच आहेत अशा प्रकारचा कायदा केला आणि धर्मांतर केलेल्या बौद्धांना देखील अनुसूचित जातीचे लाभ देण्याचा निर्णय तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने घेतला। त्यानंतर 1989ला केंद्र सरकारने देखील हा नियम लागू केला आणि त्यांनी देखील सांगितलं की महार आणि बौद्ध हे दोन्ही एकच आहेत आणि त्यांना एकच मानलं जावं आणि त्याच्यामुळं बौद्ध धर्मामध्ये जरी धर्मांतर केलेलं असलं तरी त्यांना अनुसूचित जातीचे लाभ घेता येतील अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आणि तेव्हापासून बौद्धांचं आरक्षण सुरू आहे। या याचिकेमध्ये देखील याचिकाकर्त्यांना असं म्हटलेलं होतं की व्ही अनुथा राणी या हिंदू नाहीत, शीख नाहीत आणि बौद्धही नाहीत, त्यांनी थेट ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे। त्याच्यामुळं त्यांना आता इथून पुढे अनुसूचित जातीचे लाभ घेता येणार नाहीत आणि म्हणून मदुराई खंडपीठाने व्ही अनुथा राणी यांचं जे काही नगराध्यक्ष पद आहे त्याला अपात्र घोषित केलेलं आहे, कारण त्या आता अनुसूचित जातीच्या राहिलेल्या नाहीत। त्यांनी 2005 मध्ये विवाह केलेला होता आणि 2005 नंतर त्यांनी 2022 मध्ये निवडणूक लढवलेली होती आणि त्यांना आता 2024-25 मध्ये त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। अर्थातच आपण ज्यावेळेस विवाह केला त्यावेळेस आपण जर स्वतःला ख्रिश्चन समजलं असेल तर आता आपण हिंदू किंवा बौद्ध किंवा शीख या धर्मातील कुठल्याही जातीमध्ये आपण येत नाही, त्याच्यामुळे या धर्मामधल्या कुठल्याही जातीचं आरक्षण आपल्याला घेता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश या
मदुराई खंडपीठाने दिलेले आहेत। त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर झालेलं आहे आणि धर्मांतर झाल्यानंतर देखील अनेक लोक आरक्षणाचे लाभ घेत आहेत। त्याच्यामुळं हा त्या आरक्षणधारकांना धोका आहे ज्यांनी हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणता तरी धर्म स्वीकारलेला असेल, त्यांना आता अनुसूचित जातीचे किंवा जमातीचे जे काही लाभ आहेत ते लाभ मात्र घेता येणार नाहीत। आणि त्याच्यामुळं हा एक सिरियस विषय आहे आणि तो विषय आपण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। आपल्याला नेमकं काय वाटतं की हिंदू, शीख आणि बौद्ध या धर्माव्यतिरिक्त देखील ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांना आरक्षणाचे लाभ देण्यात यावेत का, आणि जर देण्यात येऊ नयेत तर का देण्यात येऊ नयेत? आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।